प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार तथा नंदू गुरव. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, राजकारण आणि तमाशा म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण. एक वेळ मराठी माणूस जेवायचा थांबेल, पण राजकारणावर बोलल्याशिवाय आणि तमाशात टोप्या उडवल्याशिवाय गप्प बसायचा नाही. गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातल्या सगळ्या मुख्य नगरींमध्ये राजकारणाचा नुसता धुरळा उठला असं म्हणावं लागेल. आणि याचं कारण जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींची निवडणूक. या निवडणुकीसाठी सरासरी 75.96% इतकं मतदान झालं. मतदानादिवशी असलेला उत्साह, जल्लोष, धावाधाव आता मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर रोजी दिसेल. सांगली जिल्ह्यातील उरुण, ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस या 6 नगरपरिषदा तर शिराळा आणि आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी जोरदार मतदान पार पडलं. मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष सोय करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. विशेष मतदान केंद्र तसंच गुलाबी मतदान केंद्र सजवण्यात आली होती. मतदानाविषयी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. म्हातारी कोतारी माणसं काठी टेकत टेकत मतदानाला येत होती. यंगिस्तानचा उत्साह तर गगनाला भिडला होता. बोटावर पहिल्यांदाच लागलेली मतदानाची शाई दाखवत तरुण मुलं मुली शहरभर फिरत होती. मोबाईलवर स्टेटस ठेवत होती, पोस्ट करत होती. आयाबाया स्वयंपाक पाणी आवरून, घरचं आवरून मतदानाला बाहेर पडत होत्या. सगळं वातावरण नुसतं उत्साहानं भरून गेलं होतं. हा उत्साह इतका दांडगा होता की मतदानाची वेळ संपल्यानंतरही बऱ्याच मतदान केंद्राबाहेर रांगा अजूनही उभ्याच होत्या. पण मंडळी, इतक्या उत्साहात मतदान केलं तरी मतमोजणी मात्र पुढं गेलीये. नेत्यांच्या, उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावरही जणू पाणी पडलंय. मतदानादिवशीच ही बातमी येऊन धडकली आणि जरा विरस झाल्यासारखं झालं. लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागला असता तर बरं झालं असतं, अशी चर्चा रंगली. पण आता इलाज नाही. नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढं गेल्यामुळं आता जिल्ह्यातील 8ही ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस ठेवण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम बाहेर सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे 32 अधिकारी, 80 राज्य राखीव दलातील कर्मचारी, स्थानिक पोलीस ठाण्यामधील 64 कर्मचारी तसंच सहाय्यक निरीक्षक 80 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईश्वरपूर, तासगाव आणि जत या नगरपरिषदेच्या निवडणुकीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. पण मंडळी, थोडंसं सबुरीनं घ्या, कारण मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरविण आणूनच जिथे उणे आकांक्षा पुढते जिथे गगन ठेंगणे अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे तेथाडे काय जलाशयन दाविणे पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. प्रासादिक शास जेथ हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्नावा मौतिकाय मूल्य मुळे नुरे रमणीची कुस जिथे नृमणी खनि ठरे शुद्ध चिते शील हे उजळ विगृहा गृहा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे दौडत चहूकडून गवे स्वार जेथले
मासत शतगुणित जरी असती एकले, यन्ना मा परिसुनिरी कुशमित बल आहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्त देत अंतरे ठसो, वचन लेखणी हे मराठी गिराविसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. श्रोते हो, क्रांतीच्या अग्रणी असलेले गणपती दादा उर्फ जी.डी. बापू लाड माणसानं धाडसी असावं म्हणजे तरी किती. दंतकथा वाटाव्यात असे थरारक प्रसंग जगणाऱ्या या जिगरबाज क्रांतिकारकाची जिंदगी अजब, धडाकेबाज आणि चमत्कारांनी रंगलेली आहे. नुकतीच त्यांची जयंती साजरी झाली. जी.डी. बापू हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफान दलाचे फील्ड मार्शल. हा लढवय्या गडी 1942मध्ये गांधीजींच्या हाकेसरशी स्वातंत्र्य लढ्यात झेपावला. त्यासाठी आयुर्वेदाचं शिक्षण सोडून दिलं. तासगावात युनियन जॅक खाली खेचून तिरंगा फडकावण्याच्या आंदोलनात बापू अग्रणी होते. तुफान सेनेचा इतिहास तरी काय आणि किती सांगावा. तुफान सेना सैनिकांच्या प्रशिक्षणाचे कॅप्टन होते स्वातंत्र्यवीर आकाराम तथा दादा पवार आणि रामचंद्र लाड. कुंडल गावात सेनेची युद्धशाळाच होती. तिथून प्रशिक्षण घेतलेल्या 5,000 जवानांच्या 200 शाखा खेडोपाडी झपाटून काम करत होत्या. या तुफान सेनेच्या माध्यमातून क्रांती अग्रणी जी.डी. बापूंनी साम्राज्यशाही सत्तेत पिळल्या जाणाऱ्या गोरगरीब जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यामुळं सातारा प्रति सरकारला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळून ते दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहिलं. स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाला पैसा तर लागणारच होता. ज्यांच्या विरुद्ध लढायचं त्यांचाच पैसा लुटायचा या तत्वानं या बहाद्दर क्रांतिकारकानं 1943 साली कुंडल बँकेवर दरोडा घातला, पण पैसा मात्र हाती आला नाही. नंतर पगारासाठी पैसे घेऊन जाणारी ब्रिटिशांची रेल्वे शेणोली स्थानकानजीक त्यांनी लुटली. 1944 सालच्या एप्रिल महिन्यात बापू, नागनाथ नायकवडी, उत्तमराव पाटील यांनी खानदेशात धुळे येथील 5.5 लाख रुपयांचा ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. लुटीच्या वेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊनच अनेक मैल चालत त्यांनी पोलिसांना चकवा दिला. बापूंवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सरकारनं रोख बक्षीसही जाहीर केलं, पण हा वाघ मात्र हाती लागला नाही. तुफान दलाचा हा जबरी फील्ड मार्शल. त्याच्या नावानं ब्रिटिशही हादरत होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम, गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये बापू सक्रिय झाले. ते तासगाव मतदारसंघातून विधानसभा सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य होते. शेकापचे सरचिटणीस आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. कुळ आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनाबरोबर त्यांनी शेवटपर्यंत संघर्षाची भूमिका घेतली. 1947 साली कुंडल इथं क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह, गांधी एज्युकेशन सोसायटी, सहकारी पाणी पुरवठा संस्था, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनची स्थापना ही कामं त्यांनी केलीच. सोबत सहवीज निर्मिती प्रकल्प, आधुनिक शेतीसाठी माती, पाणी, पान आणि देठ तपासणी प्रयोगशाळाही उभारली. अखेर 14 नोव्हेंबर 2011 रोजी हा अग्निकुंड शांत झाला. संगे ओलांडून भिंत मन
वेळी तुझी मुलेही या अंधारात बद्ध करानी अखेरचा तुझ करती प्रणिपात तुझ्या मुक्तीचे एकच होते, तुझ्या मुक्तीचे एकच होते. वेळ परी अनिवार्य याना, वेळ परी अनिवार्य क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार. कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल. कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल. शरणावरती आज आमची एकताच पेटे, दिलच्या ज्वाला तुझी व्हावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले, लोहदंड तव पायामधले. खरा खरा तुटणार आई, खरा खरा तुटणार क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार. आता कर ओंकारा तांडव गिळावया घास, नाचत गरजत टाक बळींच्या गळावरी फास. रक्तमांस लुटण्यास गिधाडी येऊ देत क्रूर, महामोगळे केले आता त्यासाठी उर. शरीरांचा कर सुखे नैवया, शरीरांचा कर सुखे नैवया. सुखे देव संहार मरणा, सुखे देव संहार. क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार. अनवज्रांचे छातीवरती, अनवज्रांचे छातीवरती. माझे ऋण प्रहार, माझे ऋण प्रहार, क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, घरचा जय जयकार, क्रांतीचा घरचा जय जयकार. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा. टप 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 टप. मंडळी, आत्ता ही जी कविता आपण ऐकलीत ती शांता शेळके यांची. अगदी लहानपणी जेव्हा बाबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळत मुलं मजा करतात, तेव्हापासून माणूस आणि घोड्याचं नातं घट्ट झालेलं असतं. पुढं मग राजकुमाराच्या गोष्टीत, रामायण आणि महाभारताच्या गोष्टीतून हे घोड्यांशी असलेलं नातं अधिकच भक्कम होतं. त्यानंतर राणा प्रताप यांचा चेतक घोडा, शिवाजी महाराजांचा घोडा यांच्याही अनेक कथा ऐकून घोड्यांबाबत मनात अभिमान दाटून येतो. त्यानंतरही कित्येक घोडी आपण आसपास पाहत असतो. कधी थंड हवेच्या ठिकाणी, कधी बर्फाळ प्रदेशात अशी ओझी वाहणारी घोडी पाहिली की मन भरून येतं. श्रोते हो, 13 डिसेंबर रोजी दरवर्षी जगभर घोडा दिन साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून घोड्यांचा वापर युद्ध, प्रवास, व्यापार आणि शेतीमध्ये केला आहे. रामायण महाभारतातील रथांपासून ते जागतिक युद्धांमधील घोडदळापर्यंत घोड्यानं माणसाला नेहमीच मदत केली आहे.
ताकद, वेग आणि निष्ठा यासोबत शक्ती आणि प्रतिष्ठा ही सगळी घोड्यांची प्रतीकं आहेत. आजही आपल्या अवतीभोवती आपण घोडे पाहतोच, पण ते 2 रूपात. शहरात रस्त्यावर अन्नपाणी शोधणारी बेवारस घोडी दिसतात. खरं तर त्यांना मालक असतो, पण तो फक्त कामापुरता. काम झाल्यानंतर हीच घोडी रस्त्यावर सोडून दिली जातात. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या या घोड्यांमुळं अनेक अपघात होतात आणि त्यालाही घोड्यांनाच जबाबदार धरलं जातं. यानंतर घोडी दिसतात ती लग्न समारंभात. नवऱ्याला नाचवत लग्नमंडपात नेणारी घोडी सजवलेली असतात. वाजंत्री आणि डीजेचा दणदणाट सहन करत ही घोडी गर्दीत कशीबशी चालत राहतात. मालकानं टोचवलं की नाचतात. वरून कितीही झालर चढवली तरी त्यांच्या डोळ्यातली करुणता पाहावत नाही. काही घोडी शर्यतीला पळवली जातात. शर्यतीसाठी पळणाऱ्या घोड्यांची ही अवस्था बिकटच असते. मुळात घोड्यांच्या शर्यती कमी, त्यातही बक्षीस कमी. मग फक्त शर्यतीसाठी घोडी पाळणं मालकांना तरी कसं परवडणार? पण काही घोडी मात्र तबेल्यात असतात. ही घोडी जरा नशीबवानच म्हणता येतील, कारण त्यांचे मालक हौशी असतात. ते घोड्यांना जीवापाड जपतात. त्यांचा खुराक, त्यांची मेहनत, त्यांची स्वच्छता जातीनं पाहत असतात. उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी मागेच मान. उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी मागेच मान. मध्येच केव्हा दुडकत दुडकत, मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टप. घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार. घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार. नुसता त्याला पुरे इशारा, नुसता त्याला पुरे इशारा. कशास चाबूक ओढा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टप. पाच अरण्ये समुद्र सार, ओलांडील हा एक धमार. पाच अरण्ये समुद्र सार, ओलांडील हा एक धमार. आला आला आला, आला आला माझा घोडा. आला आला माझा घोडा. सोडा रस्ता सोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टप 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 टप. तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे sangli.akashvani@gmail.com. SANGLIAKASHWANI@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि आणि याचं पुनःप्रसारण
दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. मंडळी, आजूबाजूचा अन्याय, अत्याचार डोळे असूनही बघत बसणाऱ्या माणसांना आपण डोळस का बरं म्हणतो? एका बाजूला डोळे झाकून घ्यावेत अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र अंध असणारी माणसं डोळसपणे आपलं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी जिद्दीनं लढत आहेत. पण दुर्दैव असं की या जिगरबाज मुलांच्या मागं उभं राहावं इतकाही डोळसपणा समाज दाखवत नाही. रविवारची सकाळ ही मस्त मजेत अंथरुणातच पडून राहायची सकाळ, पण ती सामान्य माणसांसाठी. इथं सांगलीत या रविवारची सकाळ मात्र अंध मुलांच्या किलबिलाटानं भारावून गेली होती. निमित्त होतं सह्याद्री प्रतिष्ठान सांगली आयोजित अंध मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं. अंध व्यक्तींसाठी आयोजित केलेली ही महाराष्ट्रातील पहिली अभूतपूर्व मॅरेथॉन. रविवारी 7 डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून दृष्टी नसलेल्या पण असामान्य जिद्द असलेल्या या मुलांचं साहस आणि आत्मविश्वास सांगलीकरांना पाहायला मिळाला. संयोजक विजय खेत्रे आणि प्रवीण पाखरे यांनी ही अनोखी मॅरेथॉन आयोजित केली होती. अंध विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि क्रीडा कौशल्य जगासमोर आणण्यासाठीच त्यांनी या मॅरेथॉनचं नियोजन केल्याचं सांगितलं. राज्यभरातील 92 अंध स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. बेळगावच्या KSOU विद्यापीठाच्या प्रवीण हळ्याळ यानं प्रथम क्रमांक मिळवला. मिरजेतील नॅब अंध शाळेच्या मूळच्या तारदाळच्या असणाऱ्या रुद्र कोळी यानं द्वितीय, तर पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या कृष्णा जाधव यानं 3रा क्रमांक मिळवला. या सगळ्या डोळस खेळाडूंना मनापासून सलाम. या मॅरेथॉनचे संयोजक प्रमोद चौगुले यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं, मित्रहो, निसर्ग पर्यावरण संवर्धनाचं काम आबाळमायाकडून चालू असतं आणि मानवी नैसर्गिकरित्या काही अपंगत्व जी येतात त्याच्यावरच्या गोष्टींवर देखील आबाळमाया काम करते. आम्ही यावेळी दृष्टीहीनांसाठी काहीतरी काम करावं असं ठरवलं आणि आपल्या समाजातल्या काही शाळांवरती आम्ही मेसेज पाठवला आणि हा मेसेज घेऊन ह्या सगळ्या शाळा एकत्र येण्यासाठी आम्ही रेड सोसायटी सांगली ब्रँच मार्फत हा इव्हेंट घ्यायचं ठरवलं. बाकी सगळ्या संस्था त्यांना मदत करायला तयार झाल्या. नुसत्या मिरजेच्या शाळेतनं 76 मुलं, पलूसच्या शाळेमधनं 50 मुलं आणि इतर जवळपासच्या छोट्या छोट्या शाळांमधली आणखीन एक 25 मुलं, असं धरून जवळजवळ एक 100 ते 150 मुलांचा एक मोठा विषय आमच्या समोर आला. आणि ही दृष्टीहीन मुलं 7 तारखेला रविवारी सकाळी पुष्पराज चौकात जमा झाली आणि तिथून त्यांचा रन हा विश्रामबाग पर्यंत होता. मान्यवर हो, आपल्यापेक्षा वेगात धावत होती ती मंडळी. प्रत्येकाला एक एक गाईड दिला होता ते कुठं पडू नयेत म्हणून. पण ही अंध मुलं जाऊन येऊपर्यंत कुठंही पडली नाहीत, दमली नाहीत, कुठं काही तक्रार नाही आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्यांनी या दौडीला रिस्पॉन्स दिला होता. आम्ही मुद्दाम म्हणून दौड पांढऱ्या काठीची असं नाव देऊन हा प्रोग्राम घेतला. हा पहिला प्रयत्न माझ्या दृष्टीनं भारतातला पूर्णतः सक्सेसफुल झालेला आहे. दौड पांढऱ्या काठीची रेड स्वस्तिक सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी आम्ही घेतली आणि ती पूर्णतः सक्सेसफुल झालेली आहे. धन्यवाद. छुम छुम झुल्यात तुमच्या संगी झुलतो हो. भिर भिर वाऱ्यात लुक लुक ताऱ्यात जीवा आमचा फुलतो हो. तुमच्या तालात तुमच्या नादात
सुख दुःखाला तुम्ही पिलानो मायेचा उबारा द्या. आतुरलेल्या या ममतेला तुमचा फक्त किनारा द्या. मऊ मऊ पंखाना आमच्या चिमणा गोड पिसारा द्या. मऊ मऊ पंखाना आमच्या चिमणा गोड पिसारा द्या. श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखक विजय कुमार तथा नंदू गुरव. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.